हे खाया पिया ना सुख से सोया न जमाना खो गया नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 हे नारायण 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 हे नारायण 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 भज नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 भज मन नारायण 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 भज मन नारायण नारायण विठ्ठला विठ्ठला हो हात जोडले कुठं गर्भात हात जोडा काय गर्भात हात जोडा तर एकदा मुक्त गरगड मला याच्यातून देव म्हणलं करतो पण काय कर हा म्हणाला भजन करीन काय म्हणाला भजन करीन आणि बाहेर आल्यावर बदलला कधी म्हणलो महाराज देवाला विसरल्यावर काही हानी आहे महाराज विसरली तया विसरली तया उरली हानी विसरली तया उरली हानी हो विसरली तया उरली पचतील खाणे पचतील खाणे विसरली तया उरली हानी विसरली तया उरली हानी विसरली तया थोर झाली काय कमी ठेवलं मला देवानं सगळं दिलं पण कळलं नाही आणि फुकट मिळाली वस्तू कधी कळती का देखील भाऊ कळती का फुकट मिळाली वस्तू नाही बरोबर मला सांगा लांबचा जवळ असेल म्हणजे ते का जवळचा गावचा बरं जाऊन द्या इथं लग्न झालेले ब्रह्मचारी हातवर करा बरं तुम्हाला माही शपथ आहे हातवर करा लग्न झालेले मंडळी नाही झालं पुरुष हातवर करा बरं पुरुष ओ नो नो अरे लग्न महाराज असं वाटतं इथं बसलेलं बाकी सगळ्यांचे लग्न झालेले आहेत महाराज पण इतके वैतागले की हात वर घ्यायची सुद्धा इच्छा राहिली नाही महाराज विठ्ठल
आमचा आणि लय दिवसांनी येणार पाहिजे मग बघावा सासूचा सितारा नाकाचा मोती ठेवी गाणं राखी जावयाचा नॉन आणि तापलेला काढी जर तेलाचा थेंब पडला धुंदा एका क्षणाची तरा करी तापल्या तेला बाबांनी चिंदन तुका मनेकडे करावी शीतळा आणि ऐसे बळ जाती चंदनाची पावर आहे मार चंदनाची पण त्याची किंमत तुम्हाला आम्हाला न्यायची बरोबर पण जी बाई चंदनाच्या बागेत राहते सरपण नसल्यावर चुलीत घाय घालते ह्याची बरोबर कळत कधी नाही अतिपरिचय झाल्यावर बरोबर अतिपरिचय झाल्यावर मान राहत नाही नरदेह काय झाले काय झालं देवानं देताना फुकट दिला पण ज्याने हा जीव दिला जाता नाथ महाराज म्हणले पण उपयोग काय केला अमृत विकोनी कांजी प्याला अमृत विकोनी कांजी प्याला रत्नी देवनी कोंडा घेतला पर्वत फोडूनी टोळ धरिला गज केला विटेसाठी कर्मभूमी नरदेहा ऐसे निधान लादले उनयासे पण उपयोग काय केला भाऊ येथे येऊन काय केले हे तर मुद्द्याला गमाविले दादा माणसाने असा व्यवहार केला पाहिजे त्याच्यामध्ये 14% मुद्द्याला तोटा झाला पाहिजे आणि व्यापारही नरदेह दुर्लभ जाना नरदेह दुर्लभ जाना नरदेह दुर्लभ जाना नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना शतवर्षाची गणना शतवर्षाची गणना शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना त्यामध्ये दुःख यातना त्यामध्ये दुःख यातना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही अटवा मधुसूदना तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही आठवा मधुसूदना आता मिळालं पण कळलं नाही आजी बरोबर मिळालं पण कळलं नाही जर शरीर कळलं असतं तर माणसावर केला नसता शरीर कळलं असतं तर भ्रष्टाचार केला नसता नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार सकळ हो नाशिवंत देह जाणार सकळ हो नाशिवंत देह जाणार हो नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार सकळ हो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान नाशिवंत देह जाणार हो नाशिवंत देह नाशिवंत माझा आपली तळमळ फक्त संतांना कोणाला संतांना बरोबर कुत्र्याला गती कधी होती सण होती का कुत्र्याला गती कधीच सहन होत नाही आणि माणसाला कोणाची झालेली प्रगती होती गय आई तुला होती कसं
महाराज वरून जरी सहन करत असला पण आतमध्ये जी कुटकोळ आहे ती कोणालाच मिळायला लागत नाही महाराज. काय सांगा, कुत्र्याला गती सहन होत नाही आणि माणसाला कोणाची झालेली प्रगती सहन होत नाही. आजी बरोबर होती का? माणसाला कोणाची झालेली प्रगती सहन होत नाही आणि इंद्राला कोणी भक्ती केली ती सहन होत नाही आणि संतांना अधोगती सहन होत नाही. कळालं का? नाही कळालं? डबल सांगू, कायम रस्ता चुकतो, जीव आहे कधीच रस्ता चुकत नाही, देव आहे आपल्याला जगवतो. विठ्ठल अज्ञानी लावावे, सकाळ ते संध्याकाळपर्यंत जागर राहतो, जीव आहे आपल्याला जगवतो, देव आहे आणि आपल्याला जागवतात ते संत आहे. आता जागा रे बहिणो जागा, आता जागा रे बहिणो जागा, आता जागा रे बाईनो 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 जागा, जागा रे बाईनो जागा, आता जागा रे, आता जागा रे बाईनो जागा, 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 आता जागा रे बहिणो जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बहिणो जग. जुने भजन होते महाराज, आता असे भजनच राहिले नाही महाराज. काय सांगा, आमच्या इकडे कडे ठाणकर म्हणून महाराज, काय कडे ठाणकर म्हणून त्यानं गोड असे भजन होते महाराज. आज बी जर त्या म्हातारानं विणा जर घेतला ना, विण्याची तार जर छेडलेला महाराज, आज बी डोळ्यात पाणी येतं. काय येतं? डोळ्यात पाणी येतं. आजी मी बरोबर, रात्रंदिवस असं होतो सावध असं रे, तुमच्या नगरीचा मनाई बरबस, उजळ पडताना गळा पडेल फस. विठाल ढाला ढाला ढाला, उठा की माय बापा कैशी लागली झोप, अरे हुजरा जागा होणे एवढी चुकावाची खेप, हुजरा जागा होणे एवढी चुकावाची खेप. जुने भजन होते महाराज, आता असे भजन राहिले का? राहिले का विनेकरी भाऊ? राहिले का? राहिलेच नाही. आता काय सांगू विठ्ठल, ढाला ढाला ढाला, आपला आवाज लोकांना ऐकू वाटला पाहिजे. काय ऐकू वाटलं पाहिजे तरच म्हणलं पाहिजे, नाही तर लोक म्हणतात ना आपण ऐकतो. बरोबर, म्हणून ज्यांच्या मुखातून ज्याला की त्यांच्याच मुखातून गोड वाटतंय. आजी मी बरोबर, त्यांच्याच मुखातून गोड वाटतंय की नाही भाऊ? त्यांच्याच मुखातून गोड वाटते. आता बापाची कविता लय अवघड आहे महाराज, उमगा या बाबतीत ते फक्त त्यांच्याच मुखातून गोड वाटते. आणि आई माझे मायेचा सागर ते फक्त पुरुषोत्तम महाराजांच्या मुखातून गोड वाटते. कोणाच्या? कोणाच्या? पुरुषोत्तम पुरुषोत्तम महाराजांच्याच मुखातून गोड वाटते. विठ्ठल आज गप्प बसायचं एक नाद नाही मा, नुसतं बुन 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 चालूच ठेवणार. आजी बरोबर का? इकडला मला म्हणतो, काय म्हणतो, आपला 50 लाखाचा बंगला बांधला निखिल भाऊ, बांधला का? किती? बरं 20 लाखाचा बंगला बांधला. काय बांधला? 20 लाखाचा बंगला बांधला. बरोबर, इकडल्याने गप्प मारावं की नाही? पण इकडला मला म्हणतो, काय काय म्हणले ती? म्हणलं 50 लाखाचा बंगला म्हणते, फक्त 50. म्हणलं आपलं संडाचं भांड 63 लाखाचं आहे. विठाला आहे का आपल्या जवळ? नाही महाराज. बरं, लोक लय श्रीमंत होतात महाराज, घेण्यान देण्याचं. याने बंगला बांधला ना, गायाची दवाखान्यात गेला. दवाखान्यात गेला, डॉक्टर म्हणले काय व्हायले? गयाजी म्हणायला पोट दुखायले. कवापासून? तात्याला बंगला बांधला माझ्याला आजू गोळी तयार झाली नाही महाराज. काय सांगा महाराज, 50 लाखाचा बंगला बांधला. जळू नका, उलटे 50 लाखाच्या बंगल्याची सावली जिकडून पडते का काय?
तिकडून झोपायचं कुठं सावली माहिती का हाँ तिकडून झोपायचं बरोबर समय से पहले भाग्य शादी का किसी को कुछ ही मिलता नहीं मिलता है क्या अरे भाऊ मिलता है क्या नाही महाराज किसी को कुछ ही मिलता नाही आता काल आमच्या इकडे का बाईनं चिठ्ठी फाडली काय फाडली नानी कधी चिठ्ठी फाडली बरोबर आणि तिला त्या चिठ्ठीमध्ये काय लागलं माहिती का काय लागलं लॉटरी कुकर नाही काय लागलं लॉटरी नाही 25 लाखाची गाडी लागली महाराज तुला काय मला भाकर घ्या म्हणलं कवर कीर्तनकडे ठेवायचं आपण पण चिठ्ठी फाड मी चिठ्ठी फाडली मला लागलं गयाजीच्या घरातलं शिगडीचं भांड झाला गयाजीच्या घरातलं शिगडीचं भांड का मला सांगा आपल्याजवळ काहीच नाही बरं लोक लय श्रीमंत होतात आजीमाई बरोबर लय श्रीमंत होतात काय महाराज बरोबर लोक लय श्रीमंत होतात आजीमाई उंबर माहिती आहे का उंबर बघा इथेच माहिती आहे ना त्याच्यामध्ये तो कीटक असतो ना तो काय म्हणते त्याला बघा काय किडा किडा माहिती आहे ना किडा त्या किड्याला काय वाटतंय माहिती आहे का हे उंबर फक्त एवढंच ब्रह्मांड आहे काय एवढंच ब्रह्मांड आहे याची माहिती बरोबर तू को बरं म्हणले दादा येड्यासारखा करू नको अशी उंबर किती येत अशी झाडं किती येत आणि अशा उंबराच्या आतमध्ये किडे किती येतात किती विठलं आपल्या जवळ काहीच नाही आजी माय बरोबर आहे का आपल्या जवळ काहीच नाही आजी माय आपलं दुःख कधीच लोकात मांडू नका आपल्या घराच्या एखाद्या व्यक्तीचा पाय घसरला कधीच लोकांना सांगू नका सांगायचं का आजी माय कधीच लोकांना सांगू नका कारण की लोक रीत ऐकतात आणि तिकच सांगतात काय सांगू महाराज रडून ऐकतात आणि हसून सांगतात एक जण मला म्हणलं महाराज लई सांगू वाटायले देवा सांगू सुख दुःख सुख देवा भूक प्रपंचात अनुभव स्वतः भोगायचा पण लोकांना सांगायचा भाऊ लोकांना सांगायचा नाही बरोबर नंबर 3 डॉक्टरांकडे गेलो डॉक्टर गोळ्या देते स्वतः खाते आणि आपल्याला देते बरोबर तुमच्या गोळ्या संपल्या काय नाही ना नाही ना तुका म्हणे रोग वैद्याची आणि नाही म्हणून त्याचे उपकार करीन लोकांना सांगण्याचा अनुभव आहे दादा परंतु परमार्थातला अनुभव आधी सेवन करायचा आणि मग लोकांना सांगायचं दादा काय मग लोकांना सांगायचं सेवितो हा तुका मने खातो आनंदाचे कारण परमार्थातला एकच अनुभव असा आहे की स्वतःही बघायचा पण लोकातही मांडायचा किती मुद्दे झाले पहिल्यांदा झाले आता नाही लोकातही मांडायचा नाही विठ्ठल हो तो का बरं आहे ना विचारलं तुम्हाला परमार्थ करून काय अनुभव आला काय आला अहो रात तुको बरं आहे म्हणले अहो रातभर परमार्थ केला भगवत नाम चिंतन केलं आणि त्याच भगवत नाम चिंतनाच्या जोरावर भगवंताचं साक्षात सगुण रूपाचं दर्शन आमच्या जीवनामध्ये घडलं तेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात आता कोठे धावे मन धावे मन धावे मन धावे मन आता कोठे धावे मन धावे मन आता कोठे धावे मन धावे मन तुमचे चरण देखोनिया तुमचे चरण देखोनिया तुमचे चरण देखोनिया तुमचे चरण देखिलिया आता कोठे धावे मन धावे मन आता कोठे धावे मन शीन गेला भाग गेला सीन गेला सीन गेला भाग गेला सीन गेला सीन गेला शीन गेला आता कुठी धावी मन तुझी चरण देखिली या महाराज गाडीला गिअर जरी 6 असले पण रस्ता बघून टाकली पाहिजे दाजी माय बरोबर रस्ता बघून टाकली पाहिजे नंबर 1 पकवाजे महाराज काय
नंबर 1 पकोजाई महाराज गिर टाकलेला बरोबर आलो म्हणे तुका मी नावाचा धरक तुकोबरायांना विचारलं तुम्हाला परमार्थ करून काय अनुभव आला तुकोबराय म्हणले जातं काय अहो रातभर परमार्थ केला भगवत नाम चिंतन केलं आणि त्याच भगवत नाम चिंतनाच्या जोरावर भगवंताचं साक्षात सगुण रूपाचं दर्शन आमच्या जीवनामध्ये घडलं परमार्थ करायचं तर मनाकरता करायचं कोणाकरता दुसऱ्यांकरता नाही अभंगाचं द्वितीय चरण भाग गेला भाग गेला शीन गेला भाग गेला भाग गेला शीन गेला भाग गेला गेला भाग गेला भाग गेला शीन गेला अवघा झाला ते आनंद अवघा झाला ते आनंद अवघा झाला भाग गेला सीन गेला अवघा झाला आनंद आपण आता अभंगाच्या दुसऱ्या चरणात प्रवेश केला कुठं अभंगाच्या दुसऱ्या चरणात बरोबर लय अवघड आहे महाराज त्याच्या इतकं चंचल जगात कोणीच नाही महाराज इतकं चंचल आहे बरोबर त्याच्या इतकं चंचल जगात कोणीच नाही अजिमाय बरोबर आधीचं माकड आणि त्याच्यात पुन्हा त्याला कोणीतरी दारू पाजली काय पाजली दारू पाजली आणि त्याच्यात पुन्हा त्याला भूत लागलं काय लागलं आणि त्याच्यात पुन्हा त्याच्या अंगाला विष चावला काय चावला मग बघा कसं होत असं माझी इतकं चंचल आहे मल्हारीकडे येऊ शकत नाही मला सगळीकडे येणार सामान्य भौतिक विषयाकडे पण देवाच्या दारात नाही विठ्ठल मन ओढाय ओढाय उभा पिकातला ढोर मन ओढाय ओढाय उभा पिकातले ढोर किती हाकला काला तरी येत पिकावर किती हाकला काला तरी येत पिकावर किती हाकला हाकला तरी येत पिकावर किती हाकला हाकला तरी येत पिकावर अरे येशूचा पवरा त्याले उतारे मंदिरा अरे येशूचा पवरा त्याले उतारे मंदिरा किती हाकला काला तरी येत पिकावर किती हाकला काला तरी येत पिकावर मन ओढाय ओढाय उभा पिकातले ढोर किती हाकला बघायचं काम नाही आजी माय बरोबर मन ओढाय ओढाय उभं पिकातले ढोर किती हाकला काला तरी येत पिकावर बघायचं काम नाही आजी माय बरोबर खोप्यामध्ये पाहिजे चांगला कसा द्या सुगरण बरोबर सुगरण महाराज तुम्ही जुन्या कोणत्या बी कविता ऐका महाराज डोळ्यात बरोबर का येतं का ते आहे ना एक प्रार्थना
पिते दूध डोळे मिटूनी राची मनी चोरट्यांच्या कारी भीती चांदण्याची सराव राहता नाही कपास सुटा उघडदार देवा आता उघडदार देवा तिथे दूध डोळे मिटून जात मांजराचे मनी चोरट्याचा कारे भीती चांदण्याची सरावल्या हाता नाही कंप का फुटावा सरावल्या हाता नाही कंप का फुटावा उघडदार देवा उघडदार देवा उघडदार देवा उघडदार देवा अंधारात होते पुण्य उजेडात पाप ज्याच्या त्याच्या हाती आहे कर्तव्याचे माप ज्याच्या त्याच्या हाती आहे कर्तव्याचे माप पार्थ जणू भिंतीवरचा आरसा भिलो रे पार्थ जणू भिंतीवरचा आरसा भिलो रे आपुलेच महिमा होते आपुलेच नाते आपुलेच महिमा होते आपुलेच नाते लाईट चेंजल आहे ना बरोबर इतकं चेंजल आहे म्हणल्यावर इकडे येत नाही का इकडे येणार इकडे येतच नाही असं नाही दादा त्याला जरा इकडली सवय लागली पाहिजे याची बरोबर स्वभाव असा आहे माझा माशी आहे ना माशी कळती ना उडणारी कशावर बसते आजी कशावर बसते पण तीच माशी कधी इस्त्यावर बसली का आजी माय बसली का कारण तिला माहिती आहे दादा एकदा बसलं का पुन्हा उठायचं कामच नाही काय पुन्हा उठायचं कामच नाही विठ्ठल विठ्ठल हो पुन्हा उठायचं कामच नाही अभंगाचं तिसरं चरण प्रेम रस बैसली मिठी बैसली मिठी प्रेम प्रेम रस मिठी प्रेम रस बैसल मिठी बैसल मिठी रस बैसल मिठी बैसल आवडे लाटे कामुकाचे आवडे लाटे या मुखासी भाग गेला सीन गेला सीन गेला गेला सीन गेला भाग गेला सीन गेला अवघा झालं आनंद प्रेम अशी बैसली मिठी आवडी लाठी मुखाशी महाराज एकदा त्यांनी देवाला बघितलं देवाचं दर्शन झालं तर पुन्हा मन धावत नाही कारण भगवत दर्शन आमच्या जीवनामध्ये घडलं आणि भगवत दर्शन आमच्या जीवनामध्ये घडल्यामुळे भाग गेला सीन गेला त्रिदतापाने आम्ही भागलो त्रिदतापाचं कारण संसार याने आम्ही शिनलो होतो हिंडता गव्हाने शिनालो हेल घाली पण देवा तो दर्शन झाल्यामुळे मागील परिहार पुढे नाहीशी झाली या दर्शन घेतो वेळ अभंगाचं शेवटचं चरणात सांगतो तू का म्हणे आम्हा जोगे तू का म्हणे आम्हा जोगे तू
अवघा झाला से अनंत आश्रमात या कधी रे येशील आश्रमात या कधी रे येशील हीच माझी प्रार्थना जोगी विठ्ठल घोगी खरे माप. आता आपण आपल्या वारकरी संप्रदायाप्रमाणे विठोबा रखुमाईचे भजन करूया. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि जय 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 जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय विठोबा रखुमाई जय जय
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम बोले लिले पुरे वेडे वाकोडे उत्तरे कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रारम सदा वसंत